नमस्कार, मी अश्विनी पुरी. आपण पाहताय DS न्यूज. राज्यातील महिला आणि शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांसाठीच्या सन्मान निधी योजनेचे थांबलेले हप्ते आता एकत्र मिळणार आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये महिलांना एकदम 4,500 रुपये तर शेतकऱ्यांना तब्बल 6,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.25 कोटी महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र डिसेंबर महिन्यापासून या योजनेचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीयेत. दुसरीकडे सन्मान निधी योजनेतील राज्य सरकारकडून मिळणारे 8वे आणि 9वे हप्तेही शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाहीयेत. दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र वितरित करण्यासाठी सुमारे 14,000 कोटी रुपयांच्या निधीची गरज असून हा निधी वित्त विभागाकडून लवकरच मंजूर होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीमध्ये महिलांना 3 महिन्यांचे थांबलेले हप्ते एकत्र दिले जाणार आहेत. यामुळे पात्र महिलांच्या खात्यामध्ये थेट 4,500 रुपये जमा होतील. याच कालावधीमध्ये शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारकडून सन्मान निधीचा 22वा हप्ता फेब्रुवारी अखेर मिळणार असून त्यानंतर राज्य सरकारकडून 8वा आणि 9वा हप्ता एकत्र दिला जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषांची सध्या सखोल पडताळणी सुरू आहे. या पडताळणीनंतर अंदाजे 1.5 कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरतील असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. अपात्र लाभार्थी वगळल्यानंतर शासनाला दरवर्षी मोठी आर्थिक बचत होणार असून ही रक्कम इतर विकास कामांसाठी वापरता येणार आहे. सध्या या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणामध्ये अपात्र अर्ज सापडलेले असून त्यामध्ये सरकारी नोकरदार, 4चाकी वाहनधारक, जास्त उत्पन्न असणारे कुटुंब आणि वयोमर्यादेबाहेरील व्यक्तींचा समावेश आहे. शासनाने स्पष्ट केलं की 1 एप्रिल 2026 पासून केवळ निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या महिलांनाच दरमहा 1,500 रुपये मिळतील. यासाठी KYC करणं बंधनकारक असून त्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र महिलांचा लाभ नियमित सुरू राहील आणि अपात्र महिलांचा लाभ हा बंद करण्यात येणार आहे.